अरे मीच तत्वमशी, ते ब्रह्म मी आहे. तो पोपट नळीवरून उडाला आणि परत फांदीवर जाऊन बसला. ज्या नळीने त्याला गरकन फिरवून उलट केलं होतं, विश्व ब्रह्मांड उलट दाखवलं होतं. मी ब्रह्म म्हणण्याऐवजी मी देह म्हणत आहे. मी अजर अमर म्हणण्याऐवजी मी मरका जन्मला असं म्हणत होता. इतकंच काय, अज्ञानाच्या निद्रेमध्ये तो बदाबदा घोरत होता. मौली वर्णन करतात, अगा अज्ञानाची या निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की चेईला, चेईले म्हणजे जागी होणे, स्वस्वरूपामध्ये तो जागा झाला. अरे मी अज्ञानामध्ये मी देह, हे माझे ते माझे असं उगीच घोरत होतो. कशाने शक्य होते हे? पहिली सुरुवात कुठून करायची? खरं पाहता गुणातीत होण्याची जी काही आहे योग्यता, पात्रता, ती इथेच सांगितलेली आहे. पण तरी सुद्धा पुढे अर्जुन प्रश्न विचारतोय की गुणातीत कसं व्हायचं असतं ते, त्याची लक्षणं सांगणं. तो गुणातीत देहातीत होतो व भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. सर्पाने कात टाकावी तसा हा देहभावाची कात टाकतो. माऊली वर्णन करतात बरं काय. घटाच्या खापऱ्या खापऱ्या झाल्या, तुकडे तुकडे झाले. आता घटातील आकाश कुठे गेलं? तर ते महदाकाश झालं. हा त्याचा बोध त्याला प्राप्त होतो, तो गुणातीत होतो. येणे थोर बोधलेपणे तयाशिगा देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. थोर बोधले, हा आता मोठा थोर बोध झालेला असतो त्याला की अरे गुणांचा माझा काही संबंध नाही, मीच गुणांना पकडून ठेवलं, मीच त्यांना माझ्या शरीरामध्ये स्थान दिलं. असू द्या, गुणांशिवाय संसार चालणार नाही.